हाय सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळची वेळ झाली. बापू गेलं तर मार्केटवरून आलेत जाऊन तेव्हा कपडे काढायचे चाललेत. तिकडं गुरांना खायला टाकायचे, गिनीगोल कापून आणायचं आहे. माझी चालली होती कपडे धुवायची. 2-3 दिवसाचे कपडे होते ते असे धुवून टाकले ते वाळायला. इकडं पण हो यांची शर्ट ही पांढरे कपडे ही 2-3 दिवसाची होती धुवायची चालल्यात. सकाळ झोप चिमण्यांचं कसं चाललं सगळे चिमण्या वराट्यात, कावळं वराट्यात सगळ्याच्या. आज त्या गुरुवार आहे, इरबळची लाईट आहे. काय झालं थांबा आता. माझं तिथं 2-3 अशी राहिल्यात अजून. मला गुरांना गिनीगोल आणून टाकायचं. एकच राहिले या, एक साडी राहिली तुमची आणि बापूंची कपडे रानातली राहिले. ती बाकीचं सगळं धुतले. धुतले वाढ झालं कपड्याचं. ते गुरांच्यावरून त्या दिवशीच्या पावसात हो का वरनं हिरवाती या बघितलंच नव्हतं. काल रात्री आली, परवा आलो नव्हतो घरी आणि रात्री आणि सीताफळांना एवढं डोळं पडलं. पक्षीच खायला लागल्या सगळं हो का. सारे सीताफळांना लईच मोठी सीताफळ लई हो का. विहिरीतलं पाणी आणि तळ्यात पण बरंच पाणी आले. विहीर खोल गेली होती का नाही हो का. सगळं परत बुडलं. काय चाललं काय माहिती. आले ह्यांचं द्वार हो का. तिकडं तेवढं पाणी हे झालं, सगळं पाणी परत भरलं. आणि आताच चाललं देव पूजायचं. अण्णा गेला असं उठून आंघोळीला. रोज चाफ्याची फुलं तिथला सगळा गोल गोल याडा मारून एक व्हिडिओ मस्त दाखवा म्हणलं. आताच काय चाल कपडे धुता चला म्हणलं. कपडे धुता म्हणलं काय चाललंय आत्याचं. चालली देवपूजा बाया. देवाला तर काय लय फुलांनी सजवले बाबा काय खरं नाही. फुलं मांडायच्यात ग सगळे रोज चाफ्याची फुलं ना. पण चाफ्याची दुसरी का ठेवत नाही. मला आवडते नुसती चापा होई. चाफ्याला पण एवढी फुलं येतात ना की मापच नाही काय. हा का उन्हाळा कमी पडली नाहीत ना. हो का. हा का उन्हाळा कमी पडलं नाही. चाफा नाही ना. नाही त्या झाडाला पाणी त्याच्यामुळे कसं कमी पडणार ते. तरी 2 चाफ्याचे झाड लागत पण पांढऱ्या चाफ्यालाच फुलं येते. ती का म्हण काय माहिती. पण लाल चाफ्याला फुलं येतच नाही. ती आलीच नाही. ती लय मोठं वाढलंय. 2 एका दिवशी लागल्यात पण त्याला येत नाही. ती काय भानगडे काय झालंय काय त्याला येतात पण उन्हाळ्याची है ना. मला तर नाही बाया दिसली. आलती की एकदा आली असते. झाले आता देवापासून. चला स्वयंपाक कणिक मळून ठेवली. चपाती लाटायच्यात. बटाटा उकाडले. पिवळा बटाटा मस्तपैकी करायचा पोरांना डब्याला. आणि माझं म्हणलं आता आपलं बाहेरचं उरकून पटापटा मला पण जायचं या. बापू म्हणलं मला जायचं कोथिंबीर काढा म्हणून. त्यांचा तिकडं कालवा चाललाय. जारवाली सकाळी गाडी एकदम टकाटक खटाठक तुम्ही बघून आला. त्या दिवशी व्हिडिओ बघितला असं बऱ्याच जणांनी इंस्टाग्रामला. त्यांनी करून आणली. पुढं जी खाली लाल होतं ते फक्त काळं करून आणले. काळं टाकलं ते पहिलंच खराब झालं होतं. मग ते सारखंच निघायचं. थोडा धक्का लागस तर तुटून पड, थोडा धक्का लागस तर निघायचं. मग त्यांनी ते बदलूनच आणलं. मला दाखवू का छानपैकी. कारण का आम्हाला गाडीची खूप गरजच होती. सामान्य व्हायला बायका व्हायला लागतच होत्या. भाडं द्यावं लागायचं होती. फायबर टाकले फक्त एवढंच की पहिलं जे होतं ते चिखलात रात्री ऋतूला सोडव्या गेल्यावर चिखलात भरली. आपली लक्ष्मी कसली का असा गबाळ आणलं होतं त्यात रात्री. बरंच काय काय कुत्र्यांच्या भाकरीन हिंडले सासून ठेवल्या होत्या. ते सगळं भरून घेऊन आलो. कारण का कुत्र्यांना भाकरी लागतात ना. त्यांना काय म्हणलं होतं लालच करा पण ते म्हणलं असू दे लालला काळं मॅच होतं काय प्रॉब्लेम नाही. आत्याचं चाललं देवापून माझं चाललं हे. सकाळी सकाळी आमच्या इथलं असं मस्त वातावरण होतं. चिमण्यांचा पक्ष्यांचा सारा ही. आणि परवा दिवसाचा पाऊस. आम्ही पावसात घरी आलो होतो ना सोमवारी संध्याकाळचा. त्या पावसात तिकडे तळंही भरले. तुम्हाला ते तळं पण दाखवते एकदा भरलेलं. गार हवा सुटली. पाणी काय दिसायचं नाही. चालला होय बापू भाजी काढाय. भाजी काढायली का उसातली त्या दिवशी दाखवलेली 8 दिवसात. मेथीची
हा तुम्हाला कोंबड खत टाकू नका म्हणल्यावर लय जोर नुसतं टाकत बसतात. मैदाळ्या पिशव्या टाकल्या त्याला आणि भाजी काय राही नाही ती भाजी होती लगेच खराब. गुरता म्हणते ह्याला काय कळा नाही तर आम्हाला खाया टाकाय ठेवून तिथंच चाललंय. पाणी दाखवते आधी तुम्हाला. पहिलं तळ भरून हाटलं आणि आता तो सुद्धा परत पाणी यायला लागले. हो का इकडून सगळं हे का सारं पाणीच आहे. परत न पाणी यायला लागलं परत लगेच तळ भरत असतं. कारण का आताच आटलं या आणि थोडा थोडा पाऊस आला की आणि एकदा दिवाळीपर्यंत भरणार. सध्या बाय सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग शुभ सकाळ. मस्तपैकी असा एक छान हे